हाय नमस्कार. हा बघा माझं तोंड कसलं सुजलंय सलाईनच्या पाण्यानं नुसतं तोंड सुजलंय. तर बरेच जण म्हणत होते की राधेचं मकानं पोट फुगलं असन, लय मका खाल्ल्या असन वाचा वाचा, म्हणून तिच्या पोटात दुखत असल. भिकाऱ्यासारखी खाते म्हणून तिच्या पोटात दुखत असन. तर सोनीच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच, दवाखान्यात ऍडमिट होते. 3-4 दिवस ऍडमिटच होते दवाखान्यात. जाऊन येऊन करत होतो. सलाईन हाताला तशीच आहे. आणि बोलू सुद्धा वाटत नाही मला, त्यामुळं व्हिडिओ पण नाहीत केलं. काल जुनं पानं होतं तेच टाकत होते व्हिडिओ. असं इतकं पोट दुखत होतं माझं, मरणाचं दुखत होतं. निम्या रातच्याला इंजेक्शन घेतले. घरी डॉक्टर बोलव पण व्हिडिओमध्ये एवढं सांगत होतो आम्ही की पोटात मार लागलाय. तर कुणाला खरं वाटेना. सगळेजण म्हणायला लागले की मका खाल्ल्यामुळं हिचं पोट दुखत असून भिकाऱ्यासारखे खाल्ले आणि मग पोटात मार लागलाय म्हणून सांगायला लागल्यात. कशाचा मार लागलाय नेमका सांगा. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मला पोटात कशाचा मार लागला, काय झालं. ही सोनोग्राफी केलेला रिपोर्ट आहे बघा. काय तुम्हाला उलट सुलट दिसत असेल. हे बघा, आहे का माझं नाव हे दिसलं का तुम्हाला. अजून हे महागटल्याचं काय आपल्याला कळत नाही बघा. हे बघा, हे माझ्या सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे. बसू सुद्धा वाटत नाही, नुसतं अंग टाकून देऊ वाटतंय मला. कावे बसली इथं. छोकुले आले तिचं आवरून. सन्या गेला शाळेत. तर व्हिडिओला सुरुवात करते. बोलू वाटत नाही, ध्यानात न बी जात लगेच पटापटा. पोटात कशाचा मार लागलाय तीच तुम्हाला सांगते. भावानं माझ्या लोखंडी पाईप मारलाय. भाव आहे ना माझा, त्यानं लोखंडी पाईप मारलाय. सांगायचं नव्हतं पण आता तुम्हाला सांगते. डॉक्टर पण तसंच म्हणलं होतं दवाखान्यात गेल्या की तुम्ही पोटात दुखतंय म्हणताय, असं अचानक कसं काय दुखल पोटात. तुम्ही जेवढं खरं डॉक्टरला सांगचाल ना तेवढं चांगला इलाज करायचा. तुम्ही खोटं बोलचाल तर असंच होणार. काय झालंय सांगा हे ते. मग अगोदर सांगितलं होतं पडले म्हणून सांगितलं. खाटाचं लागलंय म्हणलं. परत सांगितलं दुसऱ्या बारीनं. मग इंजेक्शन हे ते दिलं. पडले म्हणल्यावर इंजेक्शन दिलं पहिल्या दिवशी. रात्रीच गेलतो ना आम्ही. आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं काठी लागली पोटात. शेवटी खरं सांगावंच लागतं. मग सांगितलं की पाईप लागलाय म्हणलं. ते गाडीचा सायलेन्सर असतो ना, सर्वोदयच्या जुन्या गाडीचं सायलेन्सर होता घरात. ह्या घरात होता. मग ते सायलेन्सर पोटात मारला त्यानं. आता कारण काय तेवढं खास नाही बरं का, सांगण्यासारखं मला नाही वाटत सांगावं. कारण परत त्याला बी राग यायचा. आधीच म्हणतो तू काय बोलावं ना काय नाही का, मला तर काय समजत पण नाही. कुणाचं काय सांगावं आणि कुणाचं नाही सांगावं. कारण मी जर त्याचं काय सांगन तर तुम्ही परत म्हणसान की तू त्याची मदत केली, आमकं केलं, फलानं केलं. काय कारण मारायचं असं होतं. त्याच्यामुळं कारण तर लय नॉर्मल आहे. मग डॉक्टरनं सांगितलं होतं सोनोग्राफी करा.
कारण सहनच व्हायना निम्या राज्याला. कारण घरी आलो की लय दुखायचं, दवाखान्यात पण दुखायचंच पण औषध खाल्लं की तरी पण दुखत नव्हतं. 3 दिवस माझे सलग औषधं बदलली. शेवटी सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफीमध्ये काय सांगितलं तुम्हाला सांगते. सोनोग्राफीमध्ये सांगितलं असं इकडल्या साईडला मारलं ना, इकडल्या साईडला, त्याच्यामुळे 2 आतडेला मार बसलाय. पार पोलीस केस हे 3 विचारत होते. म्हणलं कुणावर करायची पोलीस केस? म्हणलं काय करायचे? म्हणलं सांगा. म्हणलं नाही, म्हणलं पोलीस केस करायचे. तर ज्या दिवशी मारलं होतं ना त्या दिवशी असं म्या केला होता डायरेक्ट पोलिसांचा नंबर डायल केला, आणि ती लय पोटात दुखल्यामुळे फोन सायलेंटला असल्यामुळे हे तिकडून रिटर्न आलेला फोन मी उचललाच नाही. म्हणलं जाऊ दे आता, झालं म्हणलं. कारण एक ती वेळ असते आणि वेळ आपल्यावर येते, कधी पण वेळ येते. ती गेली म्हणायचं, है का नाही. मला पण लय राग आला होता. असं वाटत होतं की एवढी काय मोठी चूक केली म्हणून हे केलं. काय नॉर्मल गोष्टी असतात, त्या नॉर्मल गोष्टी, पण असं मारणं चुकीचं नाही ना. मग असं तोंडाला बघत बसते त्या बघा ह्या पोरे, म्हणून ह्यांच्या पुढे तर काय बोलू पण वाटत नाही. हो का, असं व्हिडिओ करायला लागलं काय सांगायला असं ध्यान देऊन ऐकते त्या, आणि पुन्हा मग तसंच त्याचं हे करतात. दुसरा ठोका जर टाकला असता तर माझा जीवच गेला असता. आपल्या छोकुलीमुळे वाचले मी जरा म्हणायचं. मी पण लय चावले हाताला म्हणून ती पाईप सोडला, नाहीतर नसता सोडला. नाहीतर आज काय दवाखान्यात जायचं नाही, आज काय दवाखान्यात नाही जायचं, काय नाही. झालं आपलं सोनोग्राफी झाली, औषधं दिली डॉक्टरनं. लोखंडी पाईप मारला होता त्याच्यामुळं दवाखान्यात ऍडमिट होते. सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये सांगितलं 2 आतड्यांना सूज आहे, लिव्हरच्या साईडला थोडीशी सूज आली, त्यामुळं होते 3-4 दिवस होते ऍडमिट. मग जुनं पानाचा आपला व्हिडिओ टाकला. आता काय नाही, आता वाटतंय बरं. काय नाही, आता इथनं आपलं चांगलं रुटीन बसन. आता औषधं संपूस तर होईन थोडी तकलीफ, काय नाही. छोकलीचा बाप पण घरी नव्हता, काय नव्हता. बस आता दवाखान्यात इतकं पैसे गेलं हे, त्याच्याबद्दल तर काय नाही. मला तर काय बोलून काय कळ नाही बघा. दात धुते, तोंड धुते, जरा आंघोळ नाही केली अजून, दात बीत घासते, औषधं खाते, थोडासा आराम करते. असं लय पोट कच तुडू वाटतंय, असं दाबू वाटतंय पोटात, असं हाणून हे घेऊ वाटतंय, काय पण माझ्या मनात ध्यानात येतंय. त्यामुळं तर चला, हे व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.